वेदांत विषय आणि सोडविल्याशिवाय ज्ञानेश्वरी कळतच नाही. काय ज्ञानेश्वरीत वेदांत आहे हो, पण तुम्हाला ज्ञानेश्वरीच आहे का तरी जमेल, मग तरी पण सोपी जात नाही. सोपी जायची असेल तर विचार सागर कोण यावं, प्रत्यप्रभाकर कोण, विचार चंद्रोदय कोण, या ग्रंथाचा अभ्यास करून यावं आणि मग ज्ञानेश्वरीचं बघावं. मग ज्ञानेश्वरी अशी आणि सुटेबल माणसाला कळायला अशी ज्ञानेश्वरीमध्ये वेदांत खूप आहे. मायेबद्दल वर्णन आहेत ते, आणि वर्णन करायचे ते मायेबद्दल. ब्रह्माविषयी काय बोलणार तुम्ही? ब्रह्माविषयी काय बोलण्यासारखं सांगाल तुम्ही? आहे तसंच ते आहे. मायेची एक माया आहे, मायेचं वर्णन आणि मायेची असत्यता पटली की ब्रह्म सत्य उघडं पडलंच. त्याला वेगळं आणखीन काहीतरी बोलायची गरज नाही त्या ब्रह्माला. असं शुद्ध ब्रह्म जगामध्ये भरलेलं आहे. हो, व्यापकाचे परमात्मा चैतन्य, आणि ते आपल्या जवळ आहे. पण न का त्याला न कळू देणारी कोणतंही माया. विश्वव्यापी, तिला विश्वव्यापी म्हणले बरोबर आहे ना. विश्व हे तिनं व्यापून टाकले, आणि विश्व आहे तेवढीच माया. केवढी माया म्हणतात तर विश्वा एवढी, त्याच्यापेक्षा ती मोठी नाही. कोणा एवढी? विश्वा एवढी. मायेला केवढं म्हणणार तुम्ही? मायेचं स्वरूप सिद्ध करण्यात होतच नाही पहिली गोष्ट तर. आणि जरी झालं तर केवढी माया व्यापक केवढी आहे तर विश्वा एवढी व्यापक आहे. म्हणजे सापेक्ष व्यापक माया आहे ना, त्यामुळे विश्वा एवढी व्यापक आहे ती. त्याच्यावरही ब्रह्म व्यापक आहे, निरपेक्ष व्यापक ब्रह्म आहे. केलं का म्हण? जमलं, ते चुकलं होतं ते इंग्रज चालू राहिला म्हणून त्या पानावर माया आणि तिने झाकुळली छाया. असा अर्थ लावला तर छायेचा दृष्टांत आला, आणि छायेचा दृष्टांत व्याख्यामध्ये आला दुसऱ्या अभंगामध्ये मायेबद्दल. शुद्ध ब्रह्म, त्या शुद्ध ब्रह्माच्या स्वरूपामध्ये माया हे काही कोणता आणि संकल्पाधिक मायेधिक अविद्याधिक हे कोणता पदार्थ त्या स्वरूपात नाही. त्याचं नाव काय? निरुपाधिक ब्रह्म. आणि त्या निरुपाधिक ब्रह्मावर आश्रित काल्पनिक कोणही माया, आणि मग त्या ब्रह्मावर आपण आश्रित राहून त्याच ब्रह्माला ती आच्छादन लागून. जसा घरातला अंधार घराच्या आश्रयावर अंधार राहून आणि घरालाच आश्रित करतो. तुम्ही बघा, संध्याकाळी अंधार पडला, अंधार कुठे आहे? कोणाच्या आश्रयावर आहे? घराच्या आश्रयावर. मग घराच्या आश्रयावर असणारा अंधार त्या घरालाच आश्रित करून टाकतो, म्हणजे आच्छादन करून टाकतो, झाकून टाकतो. त्याप्रमाणे त्या शुद्ध स्वरूपावर माया निर्माण झाली, आश्रित राहिली, आणि आश्रित राहून त्या मायेनं त्या ब्रह्माला आच्छादन केलं. आणि म्हणून तर माया त्या ब्रह्मापेक्षा निकृष्ट आहे. ब्रह्मापेक्षा माया कशी झाली? निकृष्ट आहे, कमी दर्जाची. बरं, ये त्या मायेमध्ये त्या ब्रह्माचा आभास, आणि आता झाला जीव, आपलं हे ईश्वर. आता कोण झाला? ते ईश्वर झाला. आता तिच्या म्हणजे त्या मायेमध्ये त्या ब्रह्मचैतन्याचा आभास झाला. आभास नाम फोकस, प्रतिबिंब. काय झालं? ते प्रतिबिंब झालं, आणि प्रतिबिंबित झाल्यावर आणि मग ते ईश्वर नावानं ओळखल्या जाऊ लागलं. मग पुन्हा ते असेल. आता ते ब्रह्मव्यापक आहे सगळीकडं. मग त्या मायेनं कार्य केलं. कोणतं कार्य केलं? त्या मायेनं ईश्वर तयार केला. ईश्वर तयार करून नाही, पती जन्मला माझे उदरी, पती जन्मला माझे उदरी, ही अभंग लावा. तिथं ज्ञानेश्वर महाराजांचा पती नवरा माझ्या उदरी जन्मला. कोणता नवरा जन्मला तिच्या उदरी? ईश्वर. ईश्वर तिच्या पोटी निर्माण झाला. हा, मायेनं जन्म दिला. कोणला? ईश्वराला. ईश्वराला मायेनं जन्म दिला. आणि मग मी झाले तयाची नोवरी. अशा त्या संगतीत म्हणजे त्या ईश्वराची कोण झाली? अर्धांगिनी. ते पुरुष, ही प्रकृती. बरोबर आहे ना? हे पुरुष, ती प्रकृती, ते ब्रह्म, ही माया, ती शिव, ही शक्ती. लक्षात आलं? ते शिव आहे आणि शक्ती, ते ब्रह्म आहे, ही माया, ते पुरुष आहे, ही प्रकृती.
मग त्याला जन्म देऊन त्याची नवरी झाली म्हणली की मी पती जन्मला माझी उदरी आणि मी झाली तयाची नवरी पतिव्रता धर्म पाहो माझा सर्वापरी पती भोगीजे ओजा. मला त्याचे निर्गुण पती आवडे मद. आधी माय पाठी झाली भाग, आधी माय झाले आणि पुन्हा काय झाले भाग नाम बायको. आधी माय झाले त्याची आणि पुन्हा मी कोण झाले बायको झाले त्याची, बायको झाले मी. हा आणि मला वाटतं ज्ञानवाल्यांचा अभंग आहे ना ते. हा मी माय आणि पतिव्रता शिरोमणी ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. अध्यात्म ज्ञानातला अभंग येते. म्हणजे ईश्वराला जन्म देणारी ही आणि त्याच्या संगतीत राहून त्याचं ईक्षण लावून आणि मग ती महतत्वाचा गर्भधारण करणार. कोणता गर्भधारण केला तिनं महतत्वाचा गर्भधारण केला. महतत्व हे तिचं गर्भधारण होऊन त्या महतत्वाचे पुन्हा 3 फाटे फुटले. रजस्तम सत्व हे तिळून असा तिळून निर्माण झाला आणि पुन्हा तिथून पंचमहाभूत निर्माण केले मायेनं. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश 5 आणि हे 3 किती झाले 8. महाभूतान्य अहंकारो बुद्धिर व्यक्तमेवच इंद्रियानी जसे कंच पंचेंद्रिय गोचरा. हा हे बघा तुम्ही. मला वाटते भिन्न प्रकृती अष्टधा अशा श्लोकामध्ये वर्णन आहे. ही अष्टधा प्रकृती अशा प्रकारची ही स्वरूप त्या मायेची एक आणि ही निकृष्ट अवस्था. म्हणजे माया निकृष्ट. आता ब्रह्माहून माया निकृष्ट, ब्रह्माहून ईश्वर सुद्धा निकृष्ट. का ईश्वर का निकृष्ट तर त्या मायेचा संबंध आला म्हणून निकृष्ट. नाही तर ईश्वर सुद्धा ब्रह्मच आहे पण शबल आहे. ते ब्रह्म आहे पण कसं ब्रह्म आहे शबल. आणि त्याचं जे मूळ ब्रह्म आहे म्हणजे त्याचं अधिष्ठान ते मात्र शुद्ध ब्रह्म आहे. ते शुद्ध, ते निरुपाधिक आहे. त्याला कोणताच म्हणजे त्याला आणि उपाधी नाही. असं निरुपाधिक असल्यामुळे ते शुद्ध आहे. आणि माया उपाधी ज्याला लागली त्या ईश्वराला म्हणून ते शबल झालं. आणि शबल ब्रह्म त्या शुद्ध ब्रह्माहून निकृष्ट ठरलं. म्हणजे कमी दर्जाचं ठरलं. त्याला बट्टा लागला. कोणला त्या ईश्वर चैतन्याला बट्टा. ह्या मायेला बट्टा लागला आणि बट्टीत झालं. आता ते पुढे मात्र एवढंच आहे. ती माया त्याला आपल्या अंतरमध्ये ठेवू शकत नाही. कोणला नाही ठेवी. ईश्वर तिच्या अंतरमध्ये राहत नाही. ती त्यानं दाबल्या जात नाही. मायेमध्ये दाबल्या जात नाही. जीव मात्र तसा नाही. अविद्येनं दाबून टाकलेला आहे. अविद्येनं जीव दाबून टाकलाय. अविद्या मायेची निकृष्ट अवस्था. अविद्या माया कल्पना ह्या जरी पदार्थ वेगवेगळे वाटत असले, नाव वेगवेगळे वाटत असले तरी सगळे नाव वेगळे म्हणजे एकच आहे. ते सगळ्याचं स्वरूप एक आहे. पण सगळ्याचं स्वरूप एक आहे पण नाव जरी मग वेगळे का आले असं कोणी जर विचारतील तर ते काय परत्वे नाव आले. मायेपेक्षा निकृष्ट अवस्थेची असल्यामुळं आणि जीवाला बंधन करणार असल्यामुळं तिला अविद्या अशा प्रकारचं नाव आलं. का निकृष्टता आहे ते पुढे सांगेल तुम्हाला. त्याची निकृष्ट अवस्था मायेपेक्षा अविद्येची कशी आहे. आता ही मायेनं महतत्व गर्भधारण केला त्या ईश्वराचं ईक्षण लावून. हा आता महतत्व धारण केलं. महतत्व आता तीव्र निर्माण झाला. रजतम सत्व आणि पंचमहाभूत. आणि मग अशा प्रकारे हे निर्माण केल्यावर आणि मग तिथून पुढे या विश्वाची निर्मिती हे विश्व निर्माण असा खेळ या मायेनं केला. आणि हे विश्व निर्माण करून शुद्ध चैतन्य सर्व विश्वाला आश्रित असूनही सर्व विश्वामध्ये ओतप्रोत आतून बाहेरून सगळीकडे अखंड दंडायमान अपरिच्छिन्न अशा प्रकारचं जे शुद्ध ब्रह्म भरलेलं असूनही त्याला तिनं झाकून टाकलं. ते उघडच पडू दे नाही भाऊ. कोण माया उघड कोणला उघड पडू दे ना. आपल्या शुद्ध ब्रह्माला खऱ्या स्वरूपाला तिनं दाबून टाकलं, झाकून टाकलं. त्या माया ते दिसूच देईन. ती माया अशी विश्वात व्यापक आहे. आणि केवढी माया आहे तर मला वाटते माये एवढं दुसरं कोणता फक्त तिच्यावर मोठं कोण असेल जास्त व्यापक तर ब्रह्म. सगळ्यापेक्षा व्यापक, ईश्वरापेक्षा सुद्धा ईश्वर मोठी ती खरी तर व्यापकत्वाच्या बाबतीत ईश्वरापेक्षा जास्त आहे. का ईश्वर तिच्या पोटी जन्मलं ना. तुम्हाला हे बोलले कळायला की नाही. खाली म्हणून बोलायलो. ईश्वर तिच्या पोटी जन्मले महाराज. तर ईश्वर कुठून जन्मले. आता पहा पदार्थ व्यापक. आपण तर काय तिला ताब्यात काढून घेतलं त्यानं कोणी ईश्वरानं. हा
ती ताब्यात ईश्वर तिच्या ताब्यात का नाही सांगतो ना तुम्हाला. शुद्ध सत्वगुणी माया आणि मलिन सत्वगुणी अविद्या. आता ती शुद्ध सत्वगुणी माया ईश्वराची उपाधी आहे आणि मलिन सत्वगुणी अविद्या जीवाची उपाधी. ठीक आहे साहेब, हे कळत नाही कळत तर गोड वाटते, गोड वाटते ऐकायला तुमचे शब्द. रामदास स्वामी सारख्याने हेच केले की म्हणा असं ना. बघा 205 लोक आहेत. किती? 205. केवळ फक्त मनाला उद्देश, केवळ मनाला. रामदास स्वामी किती बघा काय काय बोलले. मना सांग पा रावणा काय झाले, हा अकस्मात ते सर्व राज्य म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे हा लागला काळ हा पाठीला. रावणाला काय झालं? कपट वासना केली, चिता चोरून आणली, कोणाच्या दुसऱ्याच्या बायका चोरून आणल्या, कोणाचं धन चोरून आणलं, तर त्याचं वाटूळ झालं. मना सांगा पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य झालं. त्याचं राज्य बोंबलं गेलं, सगळं बोलून गेलं. त्याच्यासाठी कुडी वासना सांडी वेगी म्हणून खोटी बुद्धी टाकून गेली, चांगली बुद्धी धारण कर. असं साधू संत जन्मयमाची यात्रा ऐशिया साधना करा काही. वा वा, ते मागायचं जमलं पण पहिलं काय होतं मला नाही कळालं. जेणे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. जनाला उपदेश आहे होय, ते नाथांचं हरिपाठातले. जेणे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा. हरी कुठले नाथांच्या हरिपाठातले रे. आणि अवघड विषय असतात ते वेदांतातले, कळत नाही. आपलं हे चाललंय की मायेनं असं निर्माण केलं. आता तुम्ही म्हणता मायेनं त्याला का, अरे वा, ती शुद्ध सत्वगुणी आहे आणि ही मलिन सत्वगुणी अविद्या आहे जीवाची उपाधी. असं जे म्हणलो तुम्हाला. शुद्ध सत्वगुण म्हणजे काय? म्हणजे निखिल सत्वगुण असा अर्थ लावायचा नाही. असा अर्थ लावताल तर मायेची सिद्धीच नाही. कारण काय, कदापि मायेमध्ये कोण्या काळी आणि हे 2 गुण नाहीत, रजोगुण तमोगुण, असं होऊ शकत. रस तम सत्व हे त्रिगुण असणं हेच मायेचं स्वरूप. दैवेशा गुणमयी आणि मम माया दुरत्य मामेवे प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. अर्जुना, त्रिगुणात्मक माझी माया. देव सांगायचे कृष्ण परमात्मा, दैवेशा गुणमयी मम माया, माझी माया बघाय दुरत्यया म्हणजे जीवाला ती दुर्जय आहे. कळलं? पण माम एव एक प्रपद्यन्ते, माम एव म्हणजे मला जे कोणी प्रपद्यन्ते नाम शरण आले, माया मेतांतरम, तिथे ते मायेतून तळून जाते. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, त्या आईली शिखरी सरले, माया जळ, जाळ नाही जळ. त्याला अलीकडच्या काठावर पाणी संपलं म्हटले. ते शरण देवाला गेले, ते मायेतून तरुण. याचा अर्थ त्रिगुणात्मक. रस तम सत्व त्रिगुणात्मक माया आहे. अशी त्रिगुणात्मक माया असल्यामुळं निव्वळ एकबार तिच्यात एकच गुण राहतो, 2 गुण काही नष्ट होऊन जातात असं कधी समजायचं. फक्त एवढंच आहे, सत्वगुणाचा उत्कर्ष जास्त आणि त्या सत्वगुणानं दाबलेले रस्तम असं एक स्वरूप त्या मायेचं. काय गुणाला त्या शुद्ध सत्वानं दाबलेले, लक्षात आलं की नाही? म्हणजे 2 गुण कमी आहेत आणि जास्त उत्कर्ष कोणत्या गुणाचा आहे? सत्वगुणाचा आहे. अशी शुद्ध सत्वगुणी म्हणजे 2 गुण दबलेले, 1 गुण श्रेष्ठ आहे. आणि असं सत्वगुणाचा उत्कर्ष असणारं जे स्वरूप त्या मायेचे, ही उपाधी त्याची आहे. कोणाची? ते ईश्वराची. म्हणून त्याला ज्ञान बी आहे. कोणाला? ईश्वराला. ईश्वराला संपूर्ण ज्ञानी येतो आणि तो मायेतून मुक्त आहे. मायेचं त्याला बंधन नाही का, सत्वगुण तिथे उपाधी. आणि जीवाची उपाधी मलिन सत्वगुणी आली. त्या का म्हणले? रस तम भारी आहे आणि सत्वगुण दबून गेले. थोडा आहे सत्वगुण आपल्यात. कसा आहे? थोडा आहे आपल्या उपाधी, त्या अविद्येत. आणि म्हणून त्या अविद्येनं जीवाला दाबून टाकलं. लक्षात आलं? ईश्वर तसा दबवला जात नाही. बर, जीवाची उपाधी देह, त्या देहामध्ये पायात बी काटा मोडला किंवा खालून पाल आली
लक्की इथं मेंदूला कळतंय की नाही? हो. म्हणजे आपल्या शरीरात काय जे व्हायले कुठं बी ताबडतोब त्या जीवाला कळतंय. कळते. त्याप्रमाणे ब्रह्मांड हे त्याचं शरीर आहे. कोणाचं? ईश्वराचं. ईश्वराचं खरं स्वरूप किंवा खरं शरीर कोणतं असेल? हे ब्रह्मांड. 21 स्वर्ग, 7 पाताळ, हे मृत्यूलोक. त्याचं नाव आहे विराट स्वरूप किंवा विश्वरूप. जे अर्जुनाला दाखवलं का भगवद्गीतेमध्ये त्या रणांगणावर 11व्या अध्यायामध्ये, ते विश्वरूप हे त्याचं विराट स्वरूप आहे. कोणाचं? त्या ईश्वराचं. आणि मग त्या ब्रह्मांडामध्ये कोण्या ठिकाणी कोण्याही कडीला काही कुठं घडलं लागलीच त्याला कळतंय. कोणाला? ईश्वर. ईश्वर. कुठं कोणी चोरून मी खाल्लं तरी कळतंय, काही झालं कुठे दुनियात तरी त्याला कळतंय. कळतंय. त्याचं शरीर आहे हे. आपण त्याच्या शरीरातले एक रोम आहेत असं गृहीत धरा. हो. तुम्ही आम्ही एक त्याच्या शरीरातले काय आहोत? रोम आहे. रोमाला जरी आता इथं रोमावर मुंगी बी गेली आपल्या, कळते. लगेच बुळबुळ केल्याने वाटते की नाही आपल्याला? इथं असं मला तर होते हो. थोडे असं मुंग बारकं लहान लहान असं एवढंसं असते ते चिलट इतकं इतकं की डोळ्याला लवकर दिसत नाही. ते मधात जर गेलं बुळबुळ की केसाला लगेच मला कळतं. योग्य लक्षण. हा, योग्य लक्षण जीवेश्वराचं. योग्य लक्षण म्हणजे योग्य लक्षण संयुक्त कोणते? कोणाचं? हा, जीवेश्वराची. जीव ईश्वराचं. हा. जीवाचं लक्षण काय? अविद्येची उपाधी. अविद्या प्रतिबिंबित जीव. हा, हो, प्रतिबिंबित ईश्वर. ईश्वर. शुद्ध सत्व अविद्या जीव. हा, शुद्ध सत्व पदार्थ माया ईश्वर. हो. कारण उपाधिवाद ईश्वर. थांब कसं तुलना असतो? 4 अवच्छेद आहेत ना. हो बर. हा, संयुक्तिक कोणते? कोणतं सांग ना. हा, अविद्या प्रतिबिंबित जीव. अविद्या प्रतिबिंबित जीव. बरोबर आहे. माया प्रतिबिंबित ईश्वर. ईश्वर. शुद्ध सत्व प्रधान अविद्या हो. जीव. नाही, शुद्ध सत्व अविद्या जीव. माया शुद्ध सत्व प्रधान ईश्वर. हे एक लक्षणच आहे. नाही बाबा. शुद्ध सत्वगुण अविद्या कसं म्हणायचं? शुद्ध सत्व प्रधान माया ईश्वर. शुद्ध सत्वगुण माया प्रधान ईश्वर मान्य करू आम्ही. हा, अविद्या सत्व प्रधान जीव नाही. नाही कसं शक्य? कारण उपाधिवान ईश्वर. हा, कारण उपाधिवान ईश्वर. हो, कार्य उपाधिवान जीव. मान्य करू ना. आवरण शक्तिमत ईश्वर. हो. जीव. हा, विक्षेप शक्तिवान ईश्वर. हा, आणि आवरण शक्तिवान जीव. मान्य आहे ना. 4 औषध आहेत ना. मान्य आहे ना. मग हे बाकीचं मान्य आहे. ह्याच्यात योग्य. योग्य सगळंच योग्य वाला करतं. नाही सगळंच जे आपले पॉइंट आहेत नाही हे सगळेच योग्य आहे. त्याच्याबद्दल कोण काय म्हणायचं? पण जिथं तू म्हणायला सत्वगुण म्हणजे ह्याचा हे ते नाही. जीवाकडे सत्वगुण. जीवाकडे सत्वगुण आहे पण मलिन आहे. कसं आहे ते? मलिन याचा अर्थ मळलाय कुठेतरी चिखलानं भरलाय असा अर्थ तर मी लावायचा नाही. मलिन म्हणजे दबक म्हणजे कळलं ना. ह्या दोन्ही गुणानं त्याला दाबून टाकले. त्या रजाचा आणि तमाचं त्याला एक आवरण आले किंवा त्यानं जो रजानं तमानं भरलंय ते त्यामुळं ते मलिन म्हणायचं. वास्तविक सत्वगुण म्हणायला कुठेतरी काहीतरी लागलं असं नाही. कारण का ते सत्वगुण जरी म्हणलं तर अशरीरी आहे. त्याला कुठं शरीर आहे? गुणायला शरीर कुठे? नाही. गुण निराकार आहेत की आकारवान आहे? निराकार आहेत. आणि निराकार वस्तू या साकार वस्तूनं किंवा ह्यानं भरल्या जाईलच कशी? याचा अर्थ ते दुसरे 2 गुण आहेत की नाही. निराकार, रजबी निराकार, तंबी निराकार. आणि हे 2 निराकार गुण आहेत ना, त्याला आच्छादन करून टाकतात, दाबून टाकतात. इतकंच. अशी उपाधी आपली आहे. आणि म्हणून त्या ब्रह्मांडात ते ज्ञान आहे त्या ईश्वराला. कोण्याही ब्रह्मांडात कोण्याही कडीला कुठेही काही झालं लागली त्याला कळल्याशिवाय झटकून कळतं. त्या ईश्वराला झटकून कळतं आणि ते ओळखतो इथे हे चाललंय. असा ज्ञानवान आहे कोण? ईश्वर. आणि मायेच्या अंतर्मध्ये नाही, त्याच्या अंतर्मध्ये माया आहे. कोणाच्या? ईश्वराच्या. खरा तर ईश्वर विचारा निरुपाधिकच आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांना म्हणावं लागलं हे दोन्हीही निरुपाधिक आहेत असं माऊली म्हणले ना. आयशी निरुपाधिके जगाशी जनके ते वंदिलम्या मूळके देवोदेवी. निरुपाधिकच म्हणले माऊली. खरा विचार केला त्यांची उपाधी ठरतच नाही मानिका आणि तुला ठरवू देणार नाही. जनके कसं नाव? हा,
निरुपाधिक जनक कसं नाव? हा हे तर कोड आहे आणि हे कोड आहे. अमृत अनुभव सांगताना आमचे शास्त्री महाराजांनी हे सांगितलं होतं मला, 15 शास्त्री उकळेकरांनी. ते म्हणले आयसी निरुपाधिके, हे तो प्रश्न मी त्यांना विचारला होता. आणि जगाची जनके, जन्यजनक भाव जगाचा आलाच की नाही त्यांच्याकडे संबंध. जन्यजनक भावाचा संबंध म्हणजे जग झालं जन्य आणि ते झाला जनक, आणि जनक होऊ नये निरुपाधिक कसे. त्यांनी सांगितलं होतं खरं आपल्या कल्पनेने ही उपाधी तयार केलेली आहे, अज्ञानानं उपाधी तयार केलेली आहे. वास्तविक ही उपाधी त्या ब्रह्मालाही नाही, म्हणजे केवळ ब्रह्मालाही नाही आणि मायेलाही नाही, जगत निर्माण झालंच नाही असा सिद्धांत त्यांनी ते तिथं सिद्ध करून दाखविला. म्हणजे आर्यातवादाच्या दृष्टीनं निरुपाधिक आहे आणि परिणामवादाच्या दृष्टीनं ते जगाचे जनक आहे. लक्षात आलं की नाही? परिणामवादाच्या दृष्टीने जगाचे कोण आहेत ते जनक, आणि आर्यातवादाच्या दृष्टिकोनातून ते निरुपाधिक आहेत. म्हणजे अशा दोन्हीतून वर्णन केले. आयसीए निरुपाधिक आहे, जगाचे जनक आहे, आणि ते वंदिली म्या मूळके देव देवी. एक देव आणि एक देवी. देव म्हणजे ईश्वर आणि देवी म्हणजे माया, असं वर्णन इथं आलेलं आहे. आता ते तितक्या पुरता विषय ते अमृत अनुभवाचा तिथं राहू द्या. त्याचं जर काढीत बसलो तर तिकडंच आणखीन गुंगावं लागेल आपल्याला. मला वाटतं शिवशक्ती समावेशन त्या ह्याचं नाव आहे प्रकरणाचं. त्याचं नाव काय त्या प्रकरणाचं? अमृत अनुभवाच्या शिवशक्ती समावेशन असं त्या प्रकरणाचं नाव आहे. आणि ही ओवी त्याच्यातलीच आहे, त्या प्रकरणातली. म्हणजे खरा ईश्वर निरुपाधिकच आहे, त्याला उपाधी नाही. म्हणूनच सांख्य असंख्य म्हणले. पण त्यांचं बी असंच बोलणं आहे सांख्याचं बी, ह्या माऊलीच्या बोलण्यामध्ये. माऊली कशी बोलली? निरुपाधिक जनक आहे. तर ते काय म्हणले सांख्य बी सांख्य बरं काय ईश्वराचा अंगीकार कुठं करते? कुठं करते सांख्य ईश्वराचा अंगीकार? जगत निर्माण करायला एक स्वतंत्र माया आहे म्हणते, बरोबर की नाही? आणि ते असंगही म्हणते. ईश्वर कसा आहे म्हणते? हा, म्हणजे आता ते कसे बाकीचे शास्त्र. आणि मग आर्यात्वादाच्या दृष्टिकोनातून जगतच नाही. आता तेच भगवान 9व्या अध्यायात तेच सांगते की 9व्या अध्यायामध्ये की अर्जुना हे जग माझ्याहून वेगळं आहे आणि मीही जगाहून वेगळा आहे असं बघूच नको. असं वारंवार देव सांगायला, जगाला वेगळं करून मला पाहू नको, मला वेगळं पाहून जगाला पाहू नको. जग म्हणजे माझं स्वरूप आणि माझ्या स्वरूपावर विनाकारण हे निर्माण. जसं समुद्राहून बुडबुडा निर्माण वेगळा झाल्यासारखा वाटतो. ते नव्हे का करणी अवांतर करणी वाऱ्याची. कोणी निर्माण केले? बुडबुडे तर वाऱ्या निर्माण केले. पण त्या समुद्राला माहीत. म्हणून तर म्हणले नाथ महाराज हरिपाठात की जीव श्रीव दोन्ही हरिरूपी तरंग आणि सिंधू तो अभंगने हरी. नाथांचा हरिपाठ वेदांत विषय बरं. नाथांच्या हरिपाठात जीव आणि शिव हे दोन्ही निर्माण झाले म्हणले. म्हणजे ईश्वर बी जीव बी हे हरिरूपावर काय आहेत म्हणले? बुडबुडे. काय आहेत ते? बुडबुडे. आणि हरी कसा आहे म्हणले? हरिनाम शुद्ध ब्रह्म. सिंधू म्हणजे समुद्र. नेने हरी म्हणजे त्या समुद्राला बुडबुडे किती झाले आणि किती फुटले माहित आहे का? नाही. तसं त्या शुद्ध ब्रह्माला जगत विषयीचे जीवन ब्रह्मन माया हे ते बुडबुडे माहित आहेत का? नाही. असं म्हणायचे कोणाला? नाथांना हरिपाठामध्ये. आणि हे खरं आहे. पण आपल्याला परिणामवाद विवर्तवाद जर स्वीकारले तर हे जगत मानवला. आणि ते जगताची आधी सिद्धी झाल्याशिवाय नाही कसं हे. आणि म्हणूनच आधी परिणामवाद सांगावा, नंतर विवर्तवाद सांगावा आणि नंतर अजातवाद सांगावा. एकाएकी तुम्ही जर अजातवाद सांगताल तर ते पटणार? ते पटतही नाही. कसं पटेल? त्याच्यासाठी आधी आणि परिणामवादच सांगावा लागतो, नंतर विवर्तवाद सांगावा लागतो, असा त्यातला अर्थ. मग ही माया शुद्ध सत्वगुणी आहे याचा अर्थ 2 गुण तिच्यात नाहीतच असं मात्र नाही. म्हणजे ईश्वरात 2 गुण नाही, फक्त सत्वगुणी ईश्वर असं म्हणायचं नाही. एखादा माणूस नाही सत्वगुणी माणूस आहे म्हणजे त्याच्यात रस कम नाहीत का? असं एका ठिकाणी कमी असते. फक्त इतकंच आहे, त्याच्यात 2 गुण कमी आहे आणि 1 गुणाचा जास्त. बोलण्याचा ओघात आपण असं बोलतो हे गाव कोणाचं आहे? सगळा मराठ्याचं गाव असं म्हणतोच की नाही? म्हणतोच की नाही? हे गाव कोणाचं आहे? मराठ्याचं.
याचा अर्थ 100% मराठीत काय गाव दोन चार हे वारकं नाहीत का दोन चार रामायण नाहीत का धनगर समाज नाही का हरिजन समाज नाही का असतात हे जरा थोडी थोडी कमी आणि जास्त करून मराठी किंवा एखादा गाव नाही 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 ते गाव का सगळं बांधणं आणि ते रामपुरीला नाही का आता रत्नेश्वर रामपुरीला मला वाटतं बाकीचे असतात पण कमी असतात लोक आणि जास्त गोसावीच असल्यामुळे गोसायचा गाव ब्राह्मणाचा गाव मराठ्याचा गाव धनगराचा रस्त माहीतच का आहेत नगण्य थोडे आणि सत्वगुणाचा उत्कर्ष असल्यामुळं ते शुद्ध सत्वगुण माया म्हणले तिला आणि ही त्याची उपाधी असल्यामुळं त्याला ज्ञान आहे कोणला त्या ईश्वराला आणि शुद्ध सत्वगुण असल्यामुळे त्या मायेत ती त्याला आवरण घालू शकत आणि तिची निकृष्ट अवस्था एक अविद्या आहे तिच्यात 2 गुण वाढलेले रस्तम आणि सत्वगुणाचा घास झालेला आहे आणि म्हणून ती जीवाला बंधन करते जीव आपल्या अंतर्मध्ये ठेवते असा आता तिची व्यापकता मायेची ती व्यापकता आपलं किती 28 तिला विश्वाला तिने व्यापून टाकले असं जे म्हणायलेत ना तर विश्व म्हणजे काय पदार्थ आहे भाऊ विश्व म्हणजे जग विश्व म्हणजे जग लोक नकाशावरल्या जगाला जग म्हणतात मला वाटतं विषय आता तुम्हाला लय कर गेला नाही आम्हाला ते शब्द काय नाही नाही सांगावं लागणार अभंग तसा आहे थोडी थोडी सवय लागली हा? ऐकायची. समजत आहे हो आणि समजत आहे नाही तुम्हाला सांगू का हे ऐकलं का फालतू कीर्तनच आहे का? एकदम कसं येऊन आता आम्हाला सवय लागली. दुसऱ्या कीर्तन ब्रह्माचा अनुभव जर आला आणि तुम्हाला सृष्टीवाद जर तुमच्या गळी उतरला अनुभवास आला त्याच वेळेला समजायचं तुम्ही मुक्त झाले मुक्त व्हायला कुठेतरी कोणीतरी देशात जावं लागते असं मात्र नाही आणि मग जे जरी मुक्त झाले आणि देहाचा जे स्वभाव असेल थोडाफार काही तर ते गुणाचा स्वभाव असते ते आपला आणि त्याचा संबंध नाही ते आपण त्याच्याहून वेगळे नाही. असतो तिथे गुण असते ते त्यानुसार त्या देहातून कर्म घडतात जोपर्यंत देहाचं आयुष्य आहे तोपर्यंत त्या महात्म्याला सुद्धा जगावं लागतं जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद भोगीत भोगीत ते महात्मा जगतो आणि जसं जसं काही टाइम येईल मग कोणासंग कधी भांडण करण्याचा प्रसंग आला तरी भांडतो पण मनावर देवी कल्प किंवा त्याचं वाटोळच व्हावं अशी भावना त्याच्यात राहिलेली नसते असा त्याचा अर्थ आहे असा आता हे उद्या बघू विश्वव्यापी माया आणि त्याने झापुळली छाया बरं या इथं अभंगात छाया आहे पण झापुळली काया आणि पुढचा एक थोडासा संशय कोणता की चाली थोडी तर अयोध्येची झाली थोडी असं थोडासा फरक आपण त्याच्यातला थोडासा फरक सांगू विश्वव्यापी माया विश्वव्यापी माया झापुळली छाया तिने झापुळली छाया तिने झापुळली छाया तिने झापुळली छाया सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी आपुलेची मन आपुलेची मन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुम्ही कोळी उगवा तुम्ही कोळी उगवा तुम्ही कोडी उगवा तुम्ही कोडी उगवा सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी अविद्येची चाली थोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग
दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबांच्या गाद्यातील देवडीकरांच्या पट्टीप्रमाणे 328व्या क्रमांकाचा आज आपला अभंग दुसरा लागलेला आहे. म्हणजे चातुर्मासामध्ये पहिला अभंग तुझवरी ज्याचे मन तो दर्शन दे त्याचे, ज्याच्यावर तुझ्यावर ज्याचं मन आहे त्याचं मला दर्शन दे, असा अभंग होता पहिला. आता दुसरा अभंग आहे मायेबद्दल. माया, भगवंताची माया आणि ती कशी आहे तर ते तुकाराम महाराज तिचं वर्णन करतात. त्या मायेचं, विश्वव्यापी माया, तिने झाकुळलेली छाया. विश्वाला व्यापून टाकणारी जी माया आहे भगवंताची, तिने छाया झाकून टाकली, झाकुळली छाया, झाकुळलेली तिने झाकुळलेली छाया. सत्य गेले भोळ्यावरी, जे सत्य होतं ते भोळ्यावर गेलं, ते नगण्य झालं असा त्याचा अर्थ. आणि अविद्येची चाली थोडी, अविद्येची खरं तर झाली थोडी आहे किंवा ते कोणत्यातरी काळामध्ये कोणाकोणतरी ती दोष झालेला असणार, म्हणजे चाली नाही तर नसायला पाहिजे, झाली असायला पाहिजे. आणि पहिल्या जन्मामध्ये झाकुळली छाया तर काया, हे शास्त्री महाराज त्यावर्षी म्हणते की मला की झाकुळली छाया काया असंच बरोबर आहे असं त्यांचं म्हणतं बरं. आणि ते अर्थ लावून दिला होता आणि त्यांनी अविद्येची चाली थोडी, असा आपण अभंगाचा आहे. चाली आणि छाया हे दोन शब्द तिथं विकल्पाचे आहेत. असो तर तिने झाकुळलेली छाया, त्या अविद्येनं छाया झाकून टाकली. बरं, तर मग आपुलीची मनन करी आपण बंधन, माया काळे मन नाम कल्पना. हे माया मायेचं स्वरूपही म्हणलं तर हरकत नाही. ते आपलं मन प्रत्येकाचं ज्याची त्याला बंधन करायचं, बंधनात पाडायले असं मन. अशा प्रकारचं हे संकट एकावरच नाही, सगळ्या जगावर आहे, सगळ्या जगावर आहे. पण हे कोड उगविणारा देव आहे आणि त्याला हाक मारणारे मनुष्य जन्मातले प्राणी आहेत. कारण काय त्याला हाक मारायचा अधिकार दुसऱ्या प्राण्याला नाही, ज्ञान नाही. बाकी त्या 83 लाख 99,999 ज्या योनी आहेत 84 लाखापैकी, त्यांना ते ज्ञान नसल्यामुळं हे कोडं उगवायचं काही कोडही पडलेलं कळत नाही आणि उगवण्याबद्दल हाका मारू शकत नाहीत का त्यांना ज्ञान नाही. कोण कोडं उगवणार आहे कोण काय ते त्यांना कळत नाही. म्हणून त्यांचा विषय इथं नाही. इथं विषय फक्त एक मनुष्य जन्मात आलेल्या माणसाचा किंवा प्राण्याचा. प्राणी काय माणूस, मनुष्य जन्मात आलेला प्राणी आणि पशवादी केवढीच्या जन्मात आलेला प्राणी प्राणीच आहे ना. म्हणजे प्राणावर ज्याची धारणा आहे त्याला काय म्हणतात, प्राणी. प्राण नावाचा वायू आहे आणि वायूवरच चालतं जगत. मग ते प्राणी, त्याच्यामुळे ते प्राण्याला प्राणी म्हणजे प्राण धारण करतो तो प्राणी असा त्याचा अर्थ आहे. असे प्राणी आणि आहेत ते सगळे, तरी पण मनुष्य प्राणी आहे देवाला हाक मारणारा. आणि हे कोड किंवा हे पडलेलं बंधन आहे, हे बंधन काळा म्हणणारा तो अधिकारी फक्त मनुष्य आहे. का, मनुष्याशिवाय त्यांना अक्कल नाही, बाकीच्या जीवाला अक्कल नाही ना, ज्ञान नाही त्यांच्याकडं. सगळं आहे काय, आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतेत पशु फिरणारा नाम. लक्षात आलं की नाही काय, आहार निद्रा भय मैथुनंच आणि सामान्य मेतात पशु फिरणारा. म्हणजे आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान, वरी मनुष्य देही ते ज्ञान अधिक दान सर्व. झोप घेणं, जेवण करणं, भीती वाटणं, मैथुन करणं, त्या 4 गोष्टी मुंगीपासून ब्रह्मदेवा. झाडाला सुद्धा झोप आहे महाराज. लोकांना वाटते झोपत नाही, झोपत येतं. घोड रात्र दिवस उभा असतो तर ते सुद्धा झोपत येते. काटेवाड घोडा फक्त खाली बसत नाही, उभा टाकल्या झोपत येते. या पायावर एवढा टेकता असा पाय करते, त्याची पुन्हा डोळे झाकते. ते त्याला 30 तशाच प्रकारची झोप. पाण्यातला मासा आहे त्याला झोप, म्हणला माशाला झोप, पण कशी झोप घेते त्याची त्याला माहिती, म्हणला त्या माशाला. पण आहार म्हणजे जेवण करणे, खायला लागणे, निद्रा म्हणजे झोप, भीती वाटणे, मैथुन काम,
हे चारही गोष्टी सामान्य येतात पशु फिरणारा बरं काय सामान्य येतात पशु फिरणारा म्हणजे माणसाला आहेत ते गोष्टीच्या आणि बाकीच्यांना आहे पण मनुष्यदेहीचे ज्ञान अधिक म्हणजे सर्वापेक्षा मनुष्य जन्मात ज्ञान आगाव आहे आणि म्हणून ते ज्ञान असल्यामुळं हे कोडं उगविण्यासाठी देवाला हाका मारण्याची अक्कल आपल्याला आहे पण ती आपल्याला आपल्यापैकीही की बरेच अज्ञानामध्ये घडून गेले त्यांना ते कळत नाही हे तुकोबाऱ्यासारखा एखादा शहाणा त्यांना हाक मारतो कोणला देवा आता ती माया कशी आहे तर विश्वव्यापी माया म्हणजे त्या मायेनं विश्वाला व्यापून टाकलेलं आहे असा त्याचा अर्थ विश्वाला व्यापून टाकले मायेनं विश्वानं व्यापलं नाही मायेला मला वाटते विश्वच तिच्यामुळे निर्माण झाले आता त्याच्यावरती आरोप आलाय अध्यारोप आहे जेणे हे विश्व निर्मिले मनुष्य देवा संस्थापिले इच्छा काय 21 स्वर्गाचे धरिले इच्छा मात्रे आपुलिया काय तो हा विठोबा निधान याची ब्रह्मादिकाशी ध्यान मला वाटतं हे देवावर आलेला आरोप आहे इकडे तिने कंठे म्हणून या येणे केली निर्माण चौदारी होणे कुठंच हेवी किंवा विश्वाकार होण्या ठेला असं म्हणण्यामध्ये तरी संयुक्तिक आहे एकी एकटाचे असून एकला तर विश्वाकार होण्या ठेला विश्वरूप झाला परमात्मा असं म्हणलं तरी थोडस बरं आहे पण त्यानं निर्माण केलं हे त्याच्यावर आलेला काय आहे आरोप आहे हे आरोप आहे अध्यारोप म्हणतात त्याला अध्यारोप आहे ईश्वरावर त्या देवावर अशा प्रकारचा पण हे सगळं करणारी ही कोण आहे बाई मायाबाई आहे विश्वव्यापी माया आणि तिने झापुळली काय आहे खरं तर पण छाया शास्त्री महाराज तिला काया म्हणले होते त्यावेळेस पंढरा शास्त्री तिला म्हणजे काय नाही काय कोण्या गाठ्यात नाही देवडीकरांच्या गाठ आपल्याला प्रमाणे पण काया आणि छाया काया म्हणजे शरीर आणि शरीरापैकी लिंग शरीर लक्षात आलं की नाही हे शरीर नाही लिंग शरीर झाकळलं असं म्हणलं तर काही लिंग शरीर नाम जीवाला झाकून टाकलो असं काही म्हणलं तरी हरकत नाही बरं काय एक लक्षात ठेवा हे असं जीव चैतन्याचे पण जीव चैतन्य किंवा आत्मा त्याला म्हणतात जीवाला आत्मा म्हणण्याची प्रथा आहे का आत्मा जीव आणि ब्रह्म आहे परमात्मा म्हणून जीवात्मा म्हणून जीवात्मा काय म्हणतात त्याला हे जीवात्मा ते परमात्मा किंवा शिवात्मा म्हणण्यापेक्षा खरं परमात्मा हे त्याचं नाव परमात्मा म्हणजे मायेच्या पलीकडे त्याचं नाव परमात्मा आणि मायेच्या अलीकडे अविद्येमध्ये अडकलेले त्याचं नाव आहे जीवा असे हे दोन आत्मे चला आपण पाहू माया नावाचा काय पदार्थ आहे तर माया नावाचा पदार्थ मला वाटते अनिर्वचनीय माया सत म्हणावं तर सत असत म्हणावं तर मग असतही नाही कारण काय झोपीमध्ये मी सुखानं झोपलो होतो असं म्हणते ज्या वेळेला माणूस त्यावेळेला सुखानं झोपलो होतो म्हणणार तिथं आणि अज्ञान असतेच ना आश्रया त्या अज्ञानाच्या आश्रयावरच हे सगळं बरं स्वप्नही पडतंय तर स्वप्न अज्ञानाच्या आश्रयावरच पडतंय ते चैतन्य आश्रय जे अज्ञान आहे तर त्या अज्ञानाच्या आश्रयावर स्वप्नादी क्रिया निर्माण होतात ना कळलं मग हे सगळं दाखविणारं कोण आहे अज्ञान लक्षात आलं मग अशा प्रकारचं ते अज्ञान खरं तर ते कोणाच्या आश्रयावर आहे असा विचार करा म्हणून तर माया स्वाश्रया स्वविषया हे वाचस्पती इत्यादिकांनी आणि मानलेले ते स्वाश्रय आहे माया स्वाश्रय आणि स्वविषय आहे खंडन केलं ना वेदांत शास्त्रकारांनी खंडन केलं पण त्यांचं म्हणणं होतं ते कोणाचं वाचस्पती दिका मला वाटतं हे विषय अवघड आहे तुम्हाला समजायला का पण नाही कळतंय कळून घेतले आपण त्याला विचार सगळं काय लागते हो
हे ऐकायचं असलं का तर हे विचारसागर ग्रंथ असेल. विचारसागर ग्रंथासारखे ग्रंथ ऐकले की मी हे पुढं जरा समजत आहे, समजायला सोपं जात आहे. एक लक्षात ठेवा. मग म्हणते आता काय म्हणणाऱ्याला काय तोंडाला हात लावावे का, ते मला म्हणले होते बाबासाहेब ज्ञानेश्वरी